नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आनंदित असाल. तर आता आम्ही सगळेजण आवरून चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये, तर म्हणजे दाढ काढण्यासाठी. आताही तुम्हाला माझा आवाज थोडासा कमीच येत असेल, त्याबद्दल सॉरी, थोडं समजून घ्या. आणि बघा हर्ष कसं तयार झालेलं आहे. वरतून त्याला ते हेडफोन पण घालायचे होते. त्यानंतर आम्ही आलो मेट्रोमध्ये आणि मेट्रोचा म्हणजे 15-20 मिनटाचा प्रवास होता. तर तो केल्यानंतर मग आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. आणि हर्षूचं बघा जाताना कसं खेळायचं चाललंय मेट्रो. हर्षू हर्षू हाय कर, हाय. दाढ म्हणजे मला काढायला सांगितली होती आधीच डॉक्टरांनी, पण औषधं घेतली ना, गोळ्या, त्यानंतर राहिली होती. तर आता खूप दुखती. काढल्यानंतर डॉक्टर म्हणले बरं झालं तुम्ही काढली, पूर्ण सडली होती दाढ. आणि मेन म्हणजे कसं अक्कल दाढ असल्यामुळे ना जास्त खोलवरती त्याचं जखम होते, त्याच्यामुळे ना स्टिचेस घ्यावे लागलेले आहेत, म्हणजे टाके. तर टाके घेतलेले, त्याच्यामुळे मला आत्ताही बोलता येत नाही आहे. आता पुढच्या शनिवारी काढायचे, तर आज आहे बुधवार. पुढच्या शनिवारी जाऊन आम्ही टाके काढून येऊ. तोपर्यंत असं म्हणजे कसं तोंड ओढून धरल्यासारखं झालेलं आहे. जाताना खूप छान असं सूर्य मावळतानाचं दृश्य पण दिसलं. म्हटलं थोडंसं कॅप्चर करून घ्यावं आपण मोबाईलमध्ये, तेवढंच आठवणमधून राहते. आणि जाताना मनामध्ये इतकं काय काय चाललं होतं की काय होईल, कसं होईल. पण तिथं गेल्यानंतर आहे ना एकदम छान प्रकारे त्या डॉक्टरांनी सांगितलं. आणि मग छान म्हणजे दाढ वगैरे पण काढली त्यांनी. आणि काढताना काही समजलं नाही मला. त्याच्यानंतर मग जे दुखायला लागलं ना, असं पूर्ण सुजलेलं होतं. तर मी बघून मला आश्चर्य वाटत होतं, कसं काय मध्ये एवढं चेहरा सुजला. पूर्ण असं एक साईड आहे ना सुजलेली होती. आणि त्यानंतर मग भाऊजींनी गाडी केली आणि कॅब करून मग आम्ही आलो. गेल्या मनात खूप काही शंका होत्या की म्हणजे कसं पद्धतीने होईल, काही नाही. डॉक्टरांनी कसं एकदम बोलण्यामध्ये म्हणजे एक करून आहे ना इंजेक्शन वगैरे देऊन घेतलं. पहिल्यांदाच असं थोडंसं मुंगी चावल्यागत कसं होतं तसं इंजेक्शन झालं. 2 इंजेक्शनं दिली. त्याच्यानंतर मग त्याने त्यांचे इक्विपमेंट काय आहेत ते घालून आहे ना दाढ काढली. एकदम अलगद काढली, काय समजली नाही मला काढल्यानंतर, कारण भूल दिलेली होती. आता दाढ काढलेली आहे आणि 5 दिवसाच्या मला गोळ्या दिलेल्या आहेत. आणि 8व्या दिवशी टाके तोडण्यासाठी बोलवलेलं आहे. तर आता पुढच्या शनिवारी जाईन मी. टाके तोडल्यानंतरचा हे अनुभव तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मी. आणि दात काढल्यानंतर आहे ना तो फोटो मला वाटत होतं की तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणजे दाताचा. तर पण काय झालं, फोटो काढताना माझा मोबाईल होता फौजींकडं. आणि दात काढल्या आहे ना 1 तासभर तरी ते कापूस असंच ठेवावं लागतं दातांमध्ये धरून. त्याच्यामुळं मला बोलता पण येत नव्हतं. म्हणलं जाऊ द्या, आपली यूट्यूब फॅमिली खूप छान आहे. तुमच्या म्हणजे शेअर केल्यानंतर तुम्हाला सगळं समजूनच घेता आलं तुम्ही, म्हणून मग ते घेणं शक्यच झालं नाही मला. चला तर मग आता या ब्लॉगचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. आणि हे शेअर करण्याचं कारण असं की मी तुमच्याबरोबर सगळं म्हणजे आनंदाच्या पण बातम्या म्हणजे गोष्टी शेअर करते आणि दुःखाच्या पण. माझ्या लाईफमध्ये जे काही चालू आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. चला तर मग या ब्लॉगचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.